सोलापूर जिल्ह्यात मालवाहतूक कंटेनरमधून इलेक्ट्रिकल सामानाची चोरी करणाऱ्या टोळीचा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10,50,000 रुपये किमतीचे केल्विनेटर कंपनीचे 28 AC संच जप्त केले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक बाबूलाल सोळुंके 47, शहाजी पठाण गायकवाड 23 आणि प्रदीप रमेश चिंचकर 26 या टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील तिघांचा समावेश आहे। टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहतीत चोरीचे AC विक्रीसाठी आणल्याची गुप्त माहिती LCBला मिळाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकत तिघांना ताब्यात घेतले आणि 28 AC संच जप्त केले। तपासात आरोपींनी एप्रिल महिन्याच्या अखेरीस अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथून कोची केरळकडे जाणाऱ्या बंद बॉडी कंटेनरच्या चालकासोबत संगनमत करून वाहनाचे सील तोडत ही चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली।